Hello friends, our today's topic is expression for torque in terms of moment of inertia. म्हणजे ऑब्जेक्ट आहे, रिजिड ऑब्जेक्ट आहे. टॉर्क आपण तो मोमेंट ऑफ इनर्शियाच्या टर्म्समध्ये एक्सप्रेस करणार आहोत. ॲक्च्युली त्याचा जो फायनल फॉर्म्युला आहे तो आपण इथे डिराईव्ह केलेला आहे की टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा, म्हणजे टॉर्क ऑफ अ रिजिड ऑब्जेक्ट इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशन जे की कॉन्स्टंट असतं. तर ह्या डेरिवेशनपर्यंत ह्या एंड रिझल्टपर्यंत आपण कसं आलो ते बघायचं आहे, एक्सप्रेशन बघायचं आहे. सो फॉर दिस कन्सिडर एनी रिजिड ऑब्जेक्ट. रिजिड ऑब्जेक्ट आहे मेड अप ऑफ एन नंबर ऑफ पार्टिकल्स. एन म्हणजे काय, नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. असा हा आपला रिजिड ऑब्जेक्ट आहे. इट इज रोटेटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सलरेशन. बघा अल्फा लेटर आहे, ग्रीक लेटर अल्फा, constant angular acceleration. So rigid object rotating with constant angular acceleration alpha. आता ह्याची डायरेक्शन आहे ती अँटी क्लॉकवाइज डिरेक्शन आहे. हा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन, ॲक्सिस इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर. आता ह्या रिजिड ऑब्जेक्टचे आपण नंबर ऑफ पार्टिकल्स जे आहेत ते कन्सिडर करतोय. लेट इज दिस इज फर्स्ट पार्टिकल. देन m1 be the mass of the first particle, m2 be the mass of the second particle, mn be the mass of the nth particle. So m1, m2 up to mn be the masses of the particles respectively. Likewise, the perpendicular distance of the particle from the axis of rotation. First particle's axis of rotation पासूनचा perpendicular distance r1, second particle's distance r2. Likewise nth particleचं ॲक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स rn. ठीक आहे. thus r1, r2, rn up to are the perpendicular distances from the axis of rotation. Now हे झालं आपलं डिस्क्रिप्शन. Now as the object rotates, all the particles perform circular motion. बघा हा आपला जर का ऑब्जेक्ट रोटेट व्हायला लागला तर प्रत्येक पार्टिकल काय आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार. कुठलाही पार्टिकल आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार अबाउट दिस ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि प्रत्येक पार्टिकलची जी अँग्युलर ॲक्सलरेशन असेल ते अल्फा, आणि ते कसं असणार आहे तर सेम असणार आहे. Means as object rotates, all the particle perform circular motion with same angular acceleration alpha. But each and every particle will have different tangential linear acceleration. Linear acceleration जे आहे 80, tangential acceleration ते मात्र different असणार आहे. Therefore, linear acceleration is equal to perpendicular distance into angular acceleration. A1 is equal to R1 अल्फा. आपण सर्क्युलर मोशनच्या पॉईंटमध्ये आपण पाहिलेलं आहे टँजेन्शियल ॲक्सलरेशन, रॅडियल ॲक्सलरेशन. सो ए इज इक्वल टू आर अल्फा हा बेसिक रूल आहे. फर्स्ट पार्टिकलचं लिनियर ॲक्सलरेशन A1 R1 अल्फा, सेकंड पार्टिकलचं A2 R2 अल्फा. लाईकवाईज nth पार्टिकलचं लिनियर ॲक्सलरेशन Rn अल्फा. नाऊ फोर्सेस बघायचे. प्रत्येक पार्टिकल फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे. फर्स्ट पार्टिकलचा फोर्स F1, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन M1 A1. सेकंड पार्टिकल फोर्स त्याची डायरेक्शन पण टँजेन्शियलच असणार आहे, F2 इज इक्वल टू M2 A2. nth पार्टिकलचं फोर्स Fn, तो पण टँजेन्शियलच आहे, Mn An. सो हेन्स फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय द फर्स्ट पार्टिकल इज F1 इज इक्वल टू M1 A1. आता A1ची आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर काय होणार आहे की M1 R1 अल्फा. द फोर्स इज टँजेन्शियल. आता फोर्स टँजेन्शियल आहे, त्याच वेळेला R1 हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. देअरफोर टॉर्क एक्सपिरियन्स्ड बाय द फर्स्ट पार्टिकल, पहिला जो आपला पार्टिकल आहे त्यानं टॉर्क जो एक्सपिरियन्स केलेला आहे, टॉर्कचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. वी नो द फॉर्म्युला ऑफ द टॉर्क, दॅट इज फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. देअरफोर टाऊ इज इक्वल टू, हे पण ग्रीक लेटर आहे, टाऊ
एफ इंटू आर, त्या रूलनुसार फर्स्ट पार्टिकलचा टॉर्क टाऊ वन इज इक्वल टू F1 R1. F1चं व्हॅल्यू बघा इथे M1 R1 अल्फा, तर हा R1 आणि हा R1 ह्यांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे. देअरफॉर टाऊ वन इज इक्वल टू M1 R1 स्क्वेअर अल्फा. सिमिलरली सेकंड पार्टिकलसाठीचा टॉर्क टाऊ टू इज इक्वल टू F2 R2 which is equal to again M2 R2 square alpha. Likewise, nth particleचा torque tau n is equal to Fn Rn is equal to Mn Rn square alpha. Now, if the rotation is restricted to a single plane, हे जे रोटेशन आहे ते आपण एका सिंगल प्लेनमध्ये रिस्ट्रिक्ट केलं, then directions of the all torques are same. सगळ्या टॉर्कच्या डायरेक्शन कशा असतील तर सेम, आणि ते कसे असणार आहे अलॉंग द ॲक्सिस. ठीक आहे. देअरफॉर रिझल्टंट टॉर्क विल बी द ॲडिशन ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल टॉर्क्स. हेन्स रिझल्टंट टॉर्क टाऊ इज इक्वल टू टाऊ वन प्लस टाऊ टू अप टू टाऊ एन. आता हा जो टॉर्क्स आहे त्यांचे आपण हे व्हॅल्यूज ब्रॅकेटमध्ये सगळ्या क्लब केलेल्या आहेत, आणि जो अँग्युलर ॲक्सलरेशन आहे ते आपण बाहेर कॉमनमध्ये काढलेला आहे. सो देअरफॉर M1 R1 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस अप टू Mn Rn स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट, आणि अँग्युलर ॲक्सलरेशन आपण कॉमन काढलेलं आहे ब्रॅकेटच्या बाहेर. आणि ही जी ब्रॅकेटेड क्वांटिटी आहे दॅट इज नथिंग बट द मोमेंट ऑफ इनर्शिया I. देअरफॉर रिझल्टंट टॉर्क टाऊ इज इक्वल टू I अल्फा. आता हा जो फॉर्म्युला आहे टॉर्कचा हा ॲनालॉगस टू फोर्स इज इक्वल टू एम ए, एफ इज इक्वल टू एम ए, वर एम इज द मास अँड ए इज द लिनियर ॲक्सलरेशन. बघा इथे टॉर्क, इथे फोर्स, इथे अँग्युलर ॲक्सलरेशन, इथे लिनियर ॲक्सलरेशन, आणि इथे मास आणि इथे मुमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजेच काय, ट्रान्सलेशनलमध्ये फोर्स जो काम करतोय म्हणजे फोर्स, तसंच ॲनालॉगस टर्म आहे टॉर्क. जशी लिनियर ॲक्सलरेशन आहे तसंच अँग्युलर ॲक्शन, आणि मास जे काम करते ट्रान्सलेशनमध्ये तेच काम एक्झॅक्टली मुमेंट ऑफ इनर्शिया करते. दिस इज द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ द मुमेंट ऑफ इनर्शिया इन अ रोटेशनल टर्म. आणि आपण ॲक्च्युली डेरिवेशन कशाचं बघत होतो, एक्सप्रेशन फॉर द टॉर्क इन टर्म्स ऑफ मुमेंट ऑफ इनर्शिया. इन दिस वे टॉर्क इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मुमेंट ऑफ इनर्शिया. टाऊ इज इक्वल टू I इंटू अल्फा. टॉर्क इज इक्वल टू मुमेंट ऑफ इनर्शिया इंटू angular acceleration.